Good morning, student. Today we are going to start a new chapter, shares and dividend. Okay, this is one of the most interesting chapter than interest. Okay, so introduction. Company is the big firm. Okay, you well know there are number of form of the business organization: sole proprietorship, partnership firm, and company. Company is the biggest form of the business organization, and on the basis of that this form, that is company, required the huge capital, okay, large capital. That's why company use number of sources to raise the fund for the business organization. बरोबर, आपल्याला माहिती आहे की बिझनेस ऑर्गनायझेशनचे तीन फॉर्म आहेत. एक सोल प्रोप्रायटरशिप आहे, एकल व्यापारी, एकच व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करतो. जसं की आपण बघतो, आपला किराणा दुकानदार असेल, चहाची टपरी त्या ठिकाणी असेल, किंवा कपड्याचं छोटंसं दुकान असेल, तर हे सगळे सोल प्रोप्रायटरशिप मध्ये येतात. एकच व्यक्ती त्या ठिकाणी मालक असतो, एकल व्यापारी असं आपण त्याला म्हणतो. त्याला त्या ठिकाणी तुलनेत त्याचा व्यवसाय छोटा असल्यामुळे त्याला भांडवलाची जास्त गरज असत नाही. त्याचं जे काय ॲज कम्पेअर टू अदर फर्मपेक्षा त्याला कमी भांडवलाची गरज असते. त्यानंतर पार्टनरशिप फर्म, तिथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी ते पार्टनरशिप फर्म सुरू करत असतात. आणि पार्टनरशिप फर्म हा सेकंड फॉर्म त्या ठिकाणी झाला. सोल प्रोप्रायटरशिप पेक्षा त्याला थोडंसं जास्त भांडवलाची गरज असते. आणि पार्टनरशिप फर्मच्या नंतर पुढचा जो बिझनेस ऑर्गनायझेशनचा फॉर्म येतो, जो लार्जेस्ट किंवा बिगेस्ट फॉर्म आपण त्या ठिकाणी असं त्याला म्हणतो, दिस इज द कंपनी. Company is the largest form of the business organization. Okay, they doing large scale operation. There are number of worker work in the company. Okay, the production produce in large quantity. There are huge sale, huge purchases, and that's why company required the huge capital, large capital. And there are various options available for them to collect this required capital. They require the large capital, and they use and also number of uh, various options are available in the market to raise the fund, to collect the fund, to collect the capital, required capital. For example, loan from bank. They may apply to bank for required capital or financial institutions. Okay, just like HDFC Bank, ICICI Bank, State Bank. Okay, they may apply for their required capital to the bank. Then issue of debenture. This is one of the another way to issue the debenture. म्हणजे कर्ज रोखे ते इश्यू करतात त्या ठिकाणी. Then issue of share. That means they may take a loan from bank, then okay, then they may issue of debenture, they issue the debentures, and also collect the uh, कॅपिटल फ्रॉम इश्यू ऑफ शेअर. इथे जर आपण कम्पॅरेटिव्हली कम्पॅरिझन केलं तर बँकेचं जे काही कर्ज असतं, बँक त्या ठिकाणी त्यांना कर्ज देते, पण त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी हाय असू शकतो. देन अनदर फॉर्म काय, इश्यू ऑफ डिबेंचर, कर्ज रोखे. कर्ज रोख्यावर देखील त्या ठिकाणी फिक्स पर्सेंटेज त्या ठिकाणी इंटरेस्ट द्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याचा इंटरेस्टचा रेट पण त्या ठिकाणी जास्त असतो. तो सेकंड वे झाला. आणि तिसरा इश्यू ऑफ शेअर, शेअर इश्यू केले जातात. आता शेअर हा त्या ठिकाणी चिपर इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्वस्त आहे तुलनेने. त्याचं रिझन काय त्या ठिकाणी, की डिव्हिडंड जो डिक्लेअर केला जातो शेअर होल्डरला, बेसिकली शेअर होल्डर आर दी ओनर ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. दे आर दी ओनर ऑफ द ऑर्गनायझेशन. शेअर होल्डर आर दी ओनर ऑफ द ऑर्गनायझेशन. ते मालक असतात, ते स्वतःच ते ऑर्गनायझेशन चालवतात, आणि त्याच्यामुळे मात्र जो काही नफा होईल तो त्यांच्यातच डिस्ट्रीब्यूट केला जातो, जो इन दी इन इन टर्म्स ऑफ डिव्हिडंड, डिव्हिडंडच्या स्वरूपात आपण तो त्या ठिकाणी त्यांना डिस्ट्रीब्यूट करत असते कंपनी. आता जो काही रेट ऑफ डिव्हिडंड असतो, ही कंपनी अर्न अ प्रॉफिट. ओनली इन दिस केस कंपनी मे अलो डिव्हिडंड टू शेअर होल्डर. बट इन केस ऑफ bank loan, in case of debenture loan, whether company earn profit or not, the fixed percentage of interest should be paid by the company to the
बँक और डिबेंचर इट इज कंपल्सरी. त्या ठिकाणी त्यांना पेड करावंच लागतं, प्रॉफिट हो अगर न हो. पण इक्विटी शेअर होल्डरला मात्र जर प्रॉफिट झाला तर द्यायचा, जास्त झाला तर जास्त डिव्हिडंड द्यायचा, कमी झाला तर कमी द्यायचा. तो त्यांचा डिसिजन आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये, ते काय ठरेल अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये. इज इट क्लिअर? म्हणून त्या ठिकाणी तो प्रॉफिटेबल वे म्हटला जातो, परवडेबल वे असा मानलं जातं. ठीक आहे ना, परवडेबल वे, प्रॉफिटेबल वे. सो सी हिअर बँक लोन अँड इश्यू ऑफ डिबेंचर आर कॉस्टली कॅपिटल. कॉस्टली त्याचं बघा, एक नवीन टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला इथे शिकायला चाललोय. ओके, कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, की ते भांडवल मिळवण्याची कॉस्ट किती, खर्च किती. आता बँक लोनचं कॉस्ट काय, बँक लोनची कॉस्ट काय, त्याला पेड करावा लागणारा इंटरेस्ट. इंटरेस्ट विच इज पेड ऑन बँक लोन इज कॉल्ड द cost of capital of bank loan. Then what is cost of debenture? Interest paid on debenture to debenture holder is the cost of capital of debenture. ती त्या debenture ची cost झाली. What is the cost of share? A dividend paid on share capital to the shareholder is the cost of capital of share capital. त्या share capital ची ती cost झाली. लक्षात आलं? अतिशय महत्वाची कॉन्सेप्ट आहे बरं काही, की त्या कॅपिटलची कॉस्ट ऑफ कॅपिटल. इट इज द टर्मिनॉलॉजी ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग मधली टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला शिकवली, कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो आर दी कॉस्टली कॅपिटल अँड नॉट इझिली अवेलेबल. ते सहज पण मिळत नाही. बँकेला कर्ज ऍप्लिकेशन करावं लागतं, जर सँक्शन झालं तर ते मिळेल. डिबेंचर होल्डर पण त्या ठिकाणी त्यांनी जर शेअर्स डिबेंचर परचेस केले तर ते मिळेल. So ESOP share is one easy, safe and low cost option. It is easy way. फार काही त्या ठिकाणी किचकट प्रक्रिया वापरावी लागत नाही. सेफ, इट इज द सेफेस्ट वे. म्हणजे पैसे बुडण्याचा म्हणजे सॉरी कर्जबाजारी होण्याचा धोका नसतो. कॉज जर कंपनी बंद पडली, इफ कंपनी गोज इन टू लिक्विडेशन, लिक्विडेशन मीन्स इट इज द प्रोसेस ऑफ वाइंडिंग अप, इट इज द प्रोसेस ऑफ शटडाऊन दी कंपनी. कंपनी शटडाऊन करण्याच्या प्रोसेसला आपण लिक्विडेशन असं म्हणतो. आणि त्या केसमध्ये मात्र डिबेंचरला आणि बँक लोन जे असतं ते पेड करावंच लागतं. बट इन केस ऑफ लिक्विडेशन, इन केस ऑफ शटडाऊन ऑफ द कंपनी, इन केस ऑफ द वाइंडिंग ऑफ द कंपनी, इट इज नॉट रिक्वायर्ड टू रिपे द शेअर कॅपिटल टू द शेअर होल्डर. इफ देर इज एनी सरप्लस, ओनली इन दिस केस शेअर होल्डर मे रिसीव द शेअर कॅपिटल, रिसीव्ह देअर कॅपिटल फ्रॉम द कंपनी. जर त्या ठिकाणी शिल्लक राहिलं तर ते द्यावं लागतं. पण मात्र इतर याच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला मॉर्गेज द्यावं लागतं. ओके, आणि लो कॉस्ट ऑप्शन म्हणजे त्याची कॉस्ट पण आत्ताच आपण बघितलं की कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी त्याची. जर त्या ठिकाणी डिव्हिडंड प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड द्यायचा, प्रॉफिट नाही झाला तर नाही द्यायचा. ओके, पण मात्र बँकेच्या कर्जाला असं होईल का, बँक लोनला असं होईल का, की एखाद्या वर्षी कंपनीला नफा नाही झाला आणि बँकेला म्हटलं की आम्हाला नफा नाही झाला, तुम्हाला व्याज नाही देत, नाही चालणार. ओके, ते मॉर्गेज विकून त्या ठिकाणी त्यांचे पैसे वसूल करतील त्या ठिकाणी. ओके, लो कॉस्ट ऑप्शन टू कंपनी टू अक्वायर रिक्वायर्ड कॅपिटल. ओके, सो इक्विटी शेअर कॅपिटल इज वन ऑफ द इझी, safe and low cost option to company to acquire required capital. Basically the term share represent a part of a larger amount in divided in small unit. मग शेअर काय, जे काही शेअर कॅपिटल असेल, जे एकूण कॅपिटल आहे, शेअर कॅपिटल भांडवल जे असेल त्यापैकी त्याचा एक स्मॉल युनिट, एक म्हणजे ते टोटल कॅपिटल आपण काय करतो, एका नंबर ऑफ युनिट मध्ये डिवाइड करतो. आणि एक युनिटची जी व्हॅल्यू असेल, 1 unit value of share capital is called the share. Okay, the term share represent a part of a larger amount in divided in small unit and also divided in number of people. Okay, तर ती लोकांमध्ये विभागली जाते त्या ठिकाणी. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. आता इथे आपण मॅथमॅटिकल काय बघणार आहोत, हे सगळं तुम्ही म्हणाल सरांनी कंपनी अकाउंट शिकवायला सुरुवात केली. अकाउंटच्या त्या कॉन्सेप्ट मधून आपण बघितलं, त्याच्यानंतर एसपी त्या कॉन्सेप्ट मधून आपण त्या ठिकाणी बघितलं, त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या त्या रिगार्डिंग ते आपण त्या ठिकाणी डिस्कशन केलं. पण आता मॅथमॅटिक्सच्या रिगार्डिंग काय, इथे एक अतिशय महत्वाचा शब्द होता कॉस्ट ऑफ कॅपिटल. मग या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचं
ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायचं की कुठे गुंतवणूक केली पाहिजे, शेअर्स मध्ये केली पाहिजे की डिव्हेंचर मध्ये केली पाहिजे की बँक लोन मध्ये केलं पाहिजे, बँक लोनचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, शेअरवरचा डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा, डिव्हेंचरवरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा, किती शेअर्स मिळतील, किती मार्केट व्हॅल्यू असेल आणि किती फेस व्हॅल्यू असल्यानंतर किती प्रॉफिट होईल त्या ठिकाणी, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा. हे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला मॅथमॅटिकल च्या आस्पेक्टच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि म्हणून इथे आपल्याला अतिशय एक इंटरेस्टिंग चॅप्टर युनिव्हर्सिटीने त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलाय. खरं तर तुम्ही ऍज अ कॉमर्सचे स्टुडंट म्हणून तुम्हाला ह्या सर्व व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे, शेअरच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे, त्याचा डिव्हिडंड कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, त्याची मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. रेट ऑफ रिटर्न एक अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की कोणत्या रेटने रिटर्न मिळतोय त्या इन्व्हेस्टमेंटवर, विच इन्व्हेस्टमेंट इज बेटर, वेदर इन्व्हेस्ट अमाऊंट इन्व्हेस्ट इन बँक और इन डिबेंचर और इन शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की डिबेंचर मध्ये गुंतवणूक केली पाहिजे इन्व्हेस्टरने, की बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले पाहिजे. तर कोणत्या ह्याच्यात केलं पाहिजे, विच इन्व्हेस्टमेंट गिव्ह बेटर रेट ऑफ रिटर्न, जास्त रेट ऑफ रिटर्न जी इन्व्हेस्टमेंट देईल त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तो आयक्यू तुमचा डेव्हलप होणार आहे. तुम्ही सजेस्ट करणार आहात की कोणती इन्व्हेस्टमेंट बेटर आहे समोरच्या. ओके, म्हणजे ह्या चॅप्टरकडे तुम्ही मार्क्स म्हणून बघू नका. ह्या चॅप्टर मधून तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात आणि मार्केटमध्ये तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन करणार आहात. तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या काकांना, त्याच्यानंतर तुमच्या शेजारच्या व्यापाऱ्यांना गुंतवणूक कशी करायची याविषयी थोडंसं गायडन्स करायला सक्षम होऊ शकाल. आणि जर तुम्ही ऍडिशनल त्यामध्ये इंटरेस्ट घेत गेला, शेअर मार्केटच्या वेबसाईट तुम्ही ब्राउज केल्या, तर तुम्हाला कदाचित त्याच्यामधला इंटरेस्ट वाढत जाईल. शेअर मार्केटमध्ये जाण्याचा एक कुठेतरी धागा तुम्हाला ह्या चॅप्टर मधून शिकायला मिळेल. अर्थात थोडी थोडी गुंतवणूक करायला काही हरकत नाही. ह्या चॅप्टरचा पुढचा जो भाग आहे तर तो आपण पुढे काय बघणार आहोत, आपण याच्यामध्ये SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण बघणार आहोत. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं कठीण जातं, रिस्की असतं, तर SIP आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर ना. तर तो पण त्या ठिकाणी आपण पार्ट इथे बघणार आहोत. असो, तर हे ह्या चॅप्टरचं बॅकग्राऊंड झालं. आता शेअर होल्डर अँड शेअर कॅपिटल, या तीन महत्वाच्या कन्सेप्ट. देर आर 3 इम्पॉर्टंट कन्सेप्ट, शेअर होल्डर अँड शेअर कॅपिटल. मग शेअर म्हणजे काय, शेअर होल्डर म्हणजे काय आणि शेअर कॅपिटल म्हणजे काय. शेअर आपण अगोदरच बघितलं, इट इज अ स्मॉल व्हॅल्यू ऑफ टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटल मध्ये एक स्मॉल व्हॅल्यू, छोटीशी व्हॅल्यू, युनिट व्हॅल्यू पण, युनिट व्हॅल्यू, कारण त्या इक्वल व्हॅल्यू इक्वल युनिट मध्ये त्या टोटल कॅपिटल डिवाइड केलं जातं. ओके, शेअर इज द ओनरशिप ऑफ शेअर होल्डर, म्हणजे भागधारक, शेअर होल्डर म्हणजे भागधारकाची मालकी, बरोबर ना. शेअर इज द ओनरशिप ऑफ शेअर होल्डर इन द कॅपिटल ऑफ कंपनी. कंपनीच्या भांडवलामध्ये भागधारकाची जी मालकी असेल त्या मालकीला आपण शेअर असं म्हणतो, एक व्हॅल्यू. कंपनी डिवायडेड इट्स होल कॅपिटल. टोटल जे काही कॅपिटल असेल कोणतं पण, शेअर कॅपिटल. ओके, कंपनी डिवायडेड इट्स होल कॅपिटल इन इक्वल स्मॉल युनिट. म्हणजे स्मॉल युनिट मध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलं जातं. ओके, कसं ते डिवाइड केलं जातं, तर एक साधं सरळ आहे ना. सपोज काय म्हणतो आपण, एखादी मिठाई असेल आणि किंवा आपण असं म्हणतो की एक 7 जणांनी खाल्ला, ओके, किंवा 100 जणांनी खाल्ला, तर तो एक जो काही टोटल पोर्शन असेल तो स्मॉल युनिट मध्ये डिवाइड केला जातो, पण तो इक्वल युनिट मध्ये तो डिवाइड केला जातो. इक्वल युनिट मध्ये डिवाइड होणं फार गरजेचं आहे. इक्वल युनिट फार गरजेचं आहे. साधं सरळ आहे. आपण दोघांमध्ये आपल्याला कोणतरी मिठाई, एक पेढा दिला, दोघांमध्ये घ्या म्हटलं ना, जो तोडणारा असतो ना, तर समोरचा व्यक्ती बघत असतो की मला सारखा भाग आला की नाही, मला कमी आलाय त्या ठिकाणी, बरोबर ना. किंवा आपल्या घरामध्ये एखादं फ्रूट जरी आपण कट केलं तर तिथे देखील सर्वांना इक्वल पार्ट येतो की नाही, हे आपण त्या ठिकाणी बघत असतो. तसंच इक्विटी शेअर, जे काही टोटल कॅपिटल असेल त्याचं स्मॉल युनिटमध्ये डिवाइड केलं जातं, पण ते इक्वल युनिट असतात. म्हणजे एक 10 रुपयाचा, एक 12 रुपयाचा असं असत नाही. सपोज त्या ठिकाणी 1 लाख रुपीजचं कॅपिटल, टोटल कॅपिटल किती आहे, 1 लाख रुपीजचं, तर एक स्मॉल युनिट ते काय करतात, 100 रुपीची ठेवतात, किंवा एक स्मॉल युनिट काय करतात, 10 रुपीची ठेवतात. सपोज 1 लाख रुपीजचं कॅपिटल आहे आणि एक स्मॉल युनिट त्यांनी केवढ्याची ठेवली, 100 रुपीची ठेवली. केवढ्याची ठेवली, 100 रुपीची ठेवली. तर किती होईल बरं त्या ठिकाणी, टोटल नंबर ऑफ शेअर्स किती होतील,
यस. 1,00,000 डिवायडेड बाय 100 म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतील. किंवा 10 रुपीजची ठेवली तर 1,00,000 डिवायडेड बाय 10 म्हणजे बघा 100 रुपयाचं शेअर ठेवले तर 1,000 तुकडे करतील, ते 1,000 युनिट्स तयार करतील. 10 रुपीजचा ठेवला तर 10,000 युनिट्स तयार करतील, म्हणजे 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच. 10,000 मल्टिपल बाय 10 रुपयाचा एक असं 1,00,000 असं कॅपिटल त्या ठिकाणी तयार होईल. इज इट क्लिअर? इच सिंगल सच युनिट इज कॉल्ड शेअर. त्या प्रत्येक सिंगल युनिटला आपण शेअर असं म्हणतो. अ शेअर इज अ मेजर ऑफ द इंटरेस्ट इन द कंपनीज असेट हेल्ड बाय अ शेअर होल्डर. शेअर होल्डरने त्या कंपनीमध्ये किती त्याचा भाग आहे, किती इंटरेस्ट आहे, ओके, किती गुंतवणूक आहे, तर तो रिप्रेझेंट करतो. तो मोजमाप करण्याचा एक मेजर म्हणून, मोजमाप करण्याचं साधन म्हणून शेअरचा वापर केला जातो. इन अदर वर्ड, a unit of ownership that represent an equal proportion of a company's capital is called as share. When share expressed in financial term, then it includes number of unit of monetary instruments such as stock, SIP and mutual fund. ओके, या तीन गोष्टी आपल्याला शेअर कॅपिटल बरोबरच आपल्याला काय शिकायचं, SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि म्युच्युअल फंड या गुंतवणुका पुढच्या इन्व्हेस्टमेंटचा बेटर वे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर कदाचित बुडू शकतात, पण SIP आणि म्युच्युअल फंडमध्ये थोडंसं त्या ठिकाणी हा ऍज कम्पेअर टू शेअर मार्केटपेक्षा सेफेस्ट वे असो. तर ते आपण याचा बी आणि सी भाग बघणार आहोत. बी भागामध्ये म्युच्युअल फंड आणि सी भागामध्ये SIP बघणार आहोत. ओके, शेअर होल्डर नाव. शेअर म्हणजे एक युनिट व्हॅल्यू, एक युनिट टोटल कॅपिटल डिवाइड केल्यानंतर एक त्यातला एक स्मॉल युनिट म्हणजे शेअर. आता शेअर होल्डर म्हणजे काय? शेअर होल्डर इज द ओनर ऑफ द कंपनी. ओके, शेअर होल्डर आर द ओनर ऑफ शेअर कॅपिटल. शेअर होल्डर इज द होल्डर ऑफ शेअर. शेअरचा धारक, ओके, भागाचा धारक, ज्याने शेअर होल्ड केला, धारण केला, that person is called the shareholder. Shareholder is the owner of share in the company. बरोबर ना? कंपनी मधील शेअरचा मालक हा शेअर होल्डर. हु होल्ड वन ऑर मोर शेअर्स इन द कंपनी इज कॉल्ड शेअर होल्डर. फॉर बिंग शेअर होल्डर होल्ड ऍटलिस्ट वन शेअर. शेअर होल्डर होण्यासाठी काय कंडिशन आहे? ऍटलिस्ट एक शेअर त्याने धारण केला पाहिजे इन द कंपनी इज द बेसिक कंडिशन. शेअर होल्डर ऑल्सो नोन ऍज स्टॉक होल्डर. त्याला स्टॉक होल्डर देखील असं म्हटलं जातं. शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल म्हणजे काय? बेसिकली कॅपिटल मीन्स द अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. त्या व्यवसायामध्ये गुंतवलेला जो पैसा असेल त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. आणि मग शेअर कॅपिटल म्हणजे काय? शेअर कॅपिटल इज द टोटल कॅपिटल ऑफ कंपनी फ्रॉम सेलिंग द शेअर. शेअर सेल करून जे पैसे कंपनीकडे कलेक्ट होतात त्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो. इन अदर वर्ड, शेअर कॅपिटल इज द मनी इन्व्हेस्टेड इन अ कंपनी बाय द शेअर होल्डर. भागधारकांनी कंपनीमध्ये गुंतवलेला पैसा म्हणजे शेअर कॅपिटल. टोटल शेअर्स आर परचेस्ड बाय द शेअर होल्डर इज कॉल्ड द व्हॅल्यू ऑफ टोटल शेअर्स. द व्हॅल्यू ऑफ टोटल शेअर्स परचेस्ड acquired by the shareholder in the company is called the share capital. Or total shares, the total value of shares are sold by the company to the shareholder is called the share capital. म्हणजे कंपनीने भागधारकांना जेवढ्या रकमेचे शेअर्स विकलेत त्याची व्हॅल्यू म्हणजे शेअर कॅपिटल, किंवा भागधारकांनी त्या कंपनीमध्ये जेवढ्या रकमेचे शेअर्स खरेदी केले त्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो. द सम ऑफ ऑल शेअर्स इन मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड टोटल अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल. अँड the sum of all share in terms of numbers is called the total number of share. जेवढी व्हॅल्यू चे शेअर्स खरेदी केले असतील त्याला टोटल अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल असं म्हणतो, आणि जितक्या संख्येचे खरेदी केले असेल त्याला टोटल नंबर ऑफ शेअर्स असं म्हणतात. शेअर कॅपिटल इज द ऍग्रिगेशन ऑफ टोटल नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय व्हॅल्यू पर शेअर. किती शेअर्स खरेदी केले आणि एका शेअरची व्हॅल्यू काय? टोटल नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल बाय टोटल नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय value of per share is equal total value of total share capital. Okay, so share capital is equal to total number of share multiple value per share. Okay, हे कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला. कसं कॅल्क्युलेट करायचं? शेअर कॅपिटल किती शेअर्स आहेत
त्या कंपनीचे विकलेले, आणि किती रुपयाचा एक शेअर आहे त्याला मल्टिपल केलं की त्याला काय काय कॅल्क्युलेट होतं, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय व्हॅल्यू पर शेअर. ओके, आता महत्वाच्या काही कन्सेप्ट आपण बघतो इथे. तत्पूर्वी तुम्हाला मी एक नोटीस देतो, आपलं हे लेक्चर मध्येच बंद होईल 40 मिनिटानंतर. पुन्हा आपण सेकंड लेक्चरला सुरुवात करतो आहोत. तुम्ही तिथेच राहा, मी परत जॉईन करेल मीटिंग. ओके, किंवा तुम्ही जरी त्या ठिकाणी रिमूव्ह झाला असेल तर परत ऍड व्हा त्याच लिंकवर. मग फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू. देर आर 3 इम्पॉर्टंट व्हॅल्यू व्हाईल कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ शेअर. शेअरची किंमत कॅल्क्युलेट करत असताना या 3 महत्वाच्या व्हॅल्यू आहेत, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय? फेस व्हॅल्यू इज ऑल्सो नोन ॲज नॉमिनल व्हॅल्यू और डॉलर व्हॅल्यू. बघा, या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन साठी खूप महत्वाचं आहे. फेस व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, आणखी काय त्याला शब्दप्रयोग वापरले जातात? नॉमिनल व्हॅल्यू और डॉलर व्हॅल्यू. डॉलर व्हॅल्यू असं ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल तुम्हाला. फेस व्हॅल्यू इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॉलर व्हॅल्यू किंवा नॉमिनल व्हॅल्यू. असो, मग फेस व्हॅल्यू इज द ओरिजिनल कॉस्ट ऑफ शेअर और स्टॉक स्टेटेड इन शेअर सर्टिफिकेट. त्या शेअरची ओरिजिनल जी व्हॅल्यू असेल ना, त्याला काय म्हणतो आपण? फेस व्हॅल्यू असं म्हणतो. म्हणजे बघा, शेअर कॅपिटल रीड करताना कसं वाचलं जातं, शेअर कॅपिटल कसं रीड केलं जातं, बारकाईने लक्ष द्या. आपण असं म्हणतो ना, 10,000, बघा 10,000 इक्विटी शेअर्स म्हणजे 10,000 शेअर्स, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. एक शेअर काढायचा 10 रुपयाचा, ऍट ₹12 पर शेअर. असं बघितलंय तुम्ही, असं बघितलं असेल. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच ऍट ₹12 पर शेअर. याचा अर्थ काय? 10,000 शेअर्स आहे आणि त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये, बरोबर ना? म्हणजे त्याची सर्टिफिकेट मध्ये असणारी किंमत किती? 10 रुपये. ती सर्टिफिकेट मध्ये असणारी किंमतीला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो. दर्शनी मूल्य, त्याच्यामध्ये काही बाजाराचा परिणाम ऍड केलेला नसतो. म्हणजे बाजारामुळे किंमत वाढते किंवा कमी होते, मार्केटमध्ये काही सिच्युएशन कंपनीची त्यानुसार, बरोबर ना? कोविडमुळे शेअरच्या किमती कमी झाल्या होत्या ना, कारण मार्केटमध्ये काहीतरी समथिंग हॅपन. मग आता त्याची जी मूळ किंमत, दर्शन किंमत त्या शेअर बरोबर दिली ते 10 रुपये, ती काय झाली? त्याची फेस व्हॅल्यू झाली. आणि तो काय विकला शेअर? 12 रुपीजला. म्हणजे 12 रुपीज ही त्याची मार्केट व्हॅल्यू झाली. 10चा शेअर केवढा विकला? 12 रुपयाला विकला. केवढा विकला? 12 रुपयाला विकला. 10 रुपये ही त्याची बुक व्हॅल्यू झाली, सॉरी फेस व्हॅल्यू झाली. आणि म्हणजे शेअर कंपनी ज्यावेळेस शेअर फॉर्मेशन करते ना, कॅपिटल तयार करते, कॅपिटल स्ट्रक्चर तयार करते विकण्यासाठी सुरुवातीला, ओके, त्यावेळेस त्या शेअरचे एक विशिष्ट मूल्य ते डिसाइड करत असतात. व्हॅल्यू विच इज डिसाइडेड ऍट द टाइम ऑफ इश्यू ऑफ शेअर or formation of share capital by the company, such value is called the face value. Face value is the original cost of share or stock stated in the share certificate. Face value is the value of share which is fixed by company when it issues share newly in the market. कंपनी मार्केट मध्ये नव्याने शेअर विकायला काढते ना, त्यावेळेस त्या शेअरची व्हॅल्यू काहीतरी डिसाइड करत असते. त्या व्हॅल्यूला काय म्हणतो आपण? फेस व्हॅल्यू असं म्हणतो. आता मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? बघा, डिव्हिडंड. बघा, खूप महत्वाचं वाक्य ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यूवर नाही. डिव्हिडंड कशावर कॅल्क्युलेट केला जातो? डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. नाव मार्केट व्हॅल्यू. आता आपण बघितलं ना, आता 10चा शेअर 12 रुपयाला विकला. मार्केटमध्ये त्या शेअरची व्हॅल्यू काय आहे? त्याला आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणतो. मार्केट व्हॅल्यू, मार्केट प्राइस और मार्केट व्हॅल्यू इज द करंट प्राइस ऑफ शेअर. सध्याची किंमत किती त्याची? तो 10चा होता, पण आज व्हॅल्यू किती त्याची? आपण म्हणतो ना, शेअरच्या किमती वाढल्या, कमी झाल्या, त्या वाढलेल्या किंवा कमी झालेल्या किमती असतात. म्हणजे करंट रेट जो आहे त्याला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. मार्केटमध्ये व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शेअर इन द मार्केट इज कॉल्ड द मार्केट व्हॅल्यू. मार्केट प्राइस इज द करंट प्राइस ऑफ शेअर in the share market. Market value of share or any financial instrument in the actual price that a share or any financial instrument is worth at any given time for trade in the stock market. विकून जेवढी किंमत रिअलाइज होते, मिळते, त्याला आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणतो. मार्केट व्हॅल्यू इज डिपेंड्स ऑन द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ कंपनी. कंपनीची आर्थिक स्थिती कशी, त्यावर व्हॅल्यू. कंपनीची आर्थिक स्थिती डळमळीते, शेअरचे व्हॅल्यू पण कमी होतात. मार्केट व्हॅल्यू. कंपनीची स्थिती चांगली आहे
तर काय होतं त्या ठिकाणी व्हॅल्यू वाढते. इकॉनॉमिक कंडिशन चांगली म्हणजे काय, त्यांना चांगला नफा होतो. व्हॉट डू मीन बाय इकॉनॉमिकल कंडिशन? हाऊ मेजर द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन? There are two main way to calculate the economic condition of the organization or company: financial performance and financial position. Financial performance show the profitability of the company. कंपनीची प्रॉफिटेबिलिटी म्हणजे परफॉर्मन्स कसा आहे ते कशावरून कळतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं. चांगला प्रॉफिट आहे, चांगली कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन. प्रॉफिट नाहीये, लॉस आहे, बॅड इकॉनॉमिक कंडिशन. फिनान्शियल पोझिशन, आर्थिक स्थिती. Which statement shows the financial position of the business organization or company? Balance sheet show the financial position of the company. If the value of asset or liabilities, त्या कंपनीची सांपत्तिक स्थिती चांगली आहे, चांगल्या असेट्स आहेत त्यांच्या, बॅलन्स शीट चांगलं शो करतंय त्यांचं, तर त्यांची फिनान्शियल पोझिशन चांगली आहे, म्हणजेच त्यांचं इकॉनॉमिक कंडिशन चांगलं आहे. आणि जर त्या ठिकाणी त्यांची बॅलन्स शीट मधल्या व्हॅल्यूज जर त्या ठिकाणी काय असतील, चांगलं इकॉनॉमिक रिप्रेझेंट करत नसतील, तर त्या काय झाल्या, त्या ठिकाणी बॅड फिनान्शियल पोझिशन झालं, त्या कंपनीची इकॉनॉमिक कंडिशन देखील बॅड असते. सो मार्केट व्हॅल्यू इज डिपेंड ऑन, म्हणजे मार्केट इकॉनॉमिक कंडिशन चांगली असेल कंपनीची तर मार्केट व्हॅल्यू जास्त असते, आणि इकॉनॉमिक कंडिशन चांगली नसेल तर मार्केट व्हॅल्यू कमी होते. 10चा शेअर 8 रुपयाला विकला जातो, आणि जर चांगली असेल तर 10चा शेअर 15 रुपयाला नाही 50 रुपयाला विकला जातो. मार्केट व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ कंपनी, चेंज इन इकॉनॉमी. आता सध्या इकॉनॉमी चेंज झाली बघा. एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे कोविड-19. कंपन्या बंद पडल्या, कंपनीचा काही दोष आहे का? नाही. इकॉनॉमी मध्ये बदल झालाय, बरोबर ना. जो काही कोविड-19 आला त्याच्यामुळे मात्र अर्थव्यवस्था डबघाईस आली. आपला जीडीपी अतिशय खालच्या पातळीवर येऊन पोहोचलाय त्या ठिकाणी, बरोबर ना. कारण त्या ठिकाणी कोविडमुळे काय झालं, व्यवसाय बंद पडले. चेंजेस इन इकॉनॉमी, सेल ऑफ कंपनी, कंपनीचे सेल इन्क्रीज झाले तर जास्त नफा मिळणार, जास्त नफा मिळाला तर जास्त डिव्हिडंड देणार, आणि त्या शेअरच्या किमती वाढणार. सेल्स कमी झाले, कंपनीला लॉस होणार, कमी नफा होणार, कमी दराने डिव्हिडंड वाटला जाणार किंवा डिव्हिडंड दिला जाणार नाही. ज्या कंपनी डिव्हिडंड देत नाही, ज्या कंपनीची सेल्स होत नाही, ती कंपनी बंद पडू शकते, त्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी होऊ शकते. इफ कंडिशन इज फेवरेबल देन मार्केट व्हॅल्यू इज रेज. कंपनीची कंडिशन जर फेवरेबल असेल, बरोबर ना, फेवरेबल कंडिशन, चांगली कंडिशन असेल तर मार्केट व्हॅल्यू वाढते, आणि इफ नॉट इट इज डिक्लाइन. जर कंपनीची कंडिशन फेवरेबल नसेल म्हणजे ऍडव्हर्स असेल, काय असेल, ऍडव्हर्स, प्रतिकूल असेल. अनुकूल असेल तर शेअरच्या किमती वाढतात, प्रतिकूल झाल्या तर शेअरच्या किमती डिक्लाइन होतात. मेसेज टाकलाय काही? नाही, रोल नंबर टाकले तुम्ही, ठीक आहे. पुढे बघूयात आपण. सॉरी, रिलेशन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. काय रिलेशन फेस व्हॅल्यूचं आणि मार्केट व्हॅल्यूचं? अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे बरं, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. मार्केट लक्ष द्या, खूप सोपी आहे. अर्थात बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल. रिलेशन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. there is one important relationship between face value and market value. Face value and market value, the difference between face value and market value show the profit or loss in the investment. But the profit or loss in the investment is calculated with comparing face value and market value. Face value and market value चं कंपॅरिझन केलं की तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला ट्रान्झॅक्शन मध्ये हे समजतं. फेस व्हॅल्यू वर्क ऍज अ बेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूला पण बेस व्हॅल्यू म्हणतो इन कॅल्क्युलेटिंग प्रॉफिट ऑर लॉस. वेन मार्केट व्हॅल्यू इज मोर दॅन फेस व्हॅल्यू. तुम्ही 10 रुपयाचा शेअर खरेदी केला, फेस व्हॅल्यू किती होती त्याची? 10 रुपये, 10 रुपीज. आणि तो मार्केटमध्ये तुम्ही सेल केला 13 रुपयाला. किती रुपयाला विकला बघा, मला मेसेज कराल तुम्ही. 13 रुपीजला विकला. तुम्हाला काय झाला? प्रॉफिट झाला का लॉस झाला? इफ फेस व्हॅल्यू इज
of rupees 10 and you sold this share in the market of rupees 13. 13 is the market value, 10 is the face value. प्रॉफिट झाला. बर, मग प्रॉफिट कधी होतो बरं? प्रॉफिट कधी होतो? आता हा सांगितलं आन्सर तुम्ही. प्रॉफिट कधी होतो? मार्केट व्हॅल्यू मोठी असली पाहिजे की फेस व्हॅल्यू? कधी प्रॉफिट झाला पाहिजे? मार्केट व्हॅल्यू. व्हेरी गुड. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? व्हेन मार्केट व्हॅल्यू इज मोर दॅन फेस व्हॅल्यू. इफ मार्केट व्हॅल्यू इज मोर दॅन face value, market value is higher than face value, then the difference is called profit. Market value minus face value is equal to profit. And if face value is more than market value, त्यावेळेस काय होतो बरं सांगा बरं? फेस व्हॅल्यू मोठी असेल मार्केट व्हॅल्यू पेक्षा, लॉस. व्हेरी गुड. काय होईल? लॉस होईल. म्हणजे फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू लॉस. इक्वेशन तयार करता येईल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा प्रॉफिट इथं एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. प्रॉफिट 10 रुपीज कधी होईल? इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू किती आहे? 110, 110 रुपये आणि मायनस फेस व्हॅल्यू 100. मार्केट व्हॅल्यू 110 रुपये आणि फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे. 110 मधून फेस व्हॅल्यू 100 रुपीज मायनस केली की काय झाला? 10 रुपीज प्रॉफिट झाला. आणि याच्या उलट लॉस काय होईल? जर फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि मार्केट व्हॅल्यू 90 रुपीज आहे, तर 100 मधून मायनस 90 गेलं, 10 रुपीज लॉस होईल. लक्षात आलं? ओके. आता बुक व्हॅल्यू, पुस्तकी मूल्य. बुक व्हॅल्यू काय म्हणतो आपण? पुस्तकी मूल्य. बुक व्हॅल्यू इज द नेट वर्थ ऑफ द कंपनी पर शेअर. इन अदर वर्ड, बुक व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ अमाउंट ऑफ शेअर विल रिसीव टू शेअर होल्डर आफ्टर सेलिंग आउट ऑल असेट अँड पेमेंट ऑफ लायबिलिटीज. ओके. शेअर सोल्ड केल्यानंतर त्याच्यापासून जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण बुक व्हॅल्यू असं म्हणतो. काय म्हणतो? बुक व्हॅल्यू असं म्हणतो. म्हणजे जी ते शेअर्स विकून जी किंमत मिळते त्याला आपण बुक व्हॅल्यू असं म्हणायचं. ओके. आता पुढचा महत्वाचा पॉइंट कडे जात आहोत आपण. क्लासेस ऑफ शेअर. क्लासेस ऑफ शेअर. कोणते दोन प्रकार आहेत शेअरचे? मला आन्सर द्या. ओके. पहिला शेअरचा टाईप कोणता आहे? पहिला टाइप कोणता आहे? देर आर टू टाइप्स ऑफ शेअर. नंबर 1, व्हेरी गुड, इक्विटी. अँड नंबर 2, yes, preference shares. Very good. There are two types of shares. One is equity share and second is preference shares. Now what do you mean by equity share? माहिती तुम्हाला? इक्विटी शेअर आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्डिनरी शेअर. साधारण भाग. बरोबर ना? आपण प्रेफरन्स शेअरला असाधारण म्हणतो आणि इक्विटी शेअरला साधारण असं म्हणतो. इक्विटी शेअर आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्डिनरी शेअर ऑर कॉमन स्टॉक. बरोबर ना? सर्वसाधारण, साधारण किंवा सर्वसाधारण भाग. इक्विटी शेअर होल्डर हॅव वोटिंग राईट इन द कंपनी. जे काही इक्विटी शेअर होल्डर असतात, इक्विटी शेअर होल्डर मीन्स who held or hold the equity share in the company. ज्यांनी इक्विटी शेअर घेतले असतात ते इक्विटी शेअर होल्डर झाले. आणि इक्विटी शेअर होल्डरला कोणता राईट मिळतो? हॅव वोटिंग राईट इन द कंपनी. त्यांना काय मिळतो? तिथं मतदान करण्याचा हक्क मिळतो. अँड इंटायटल टू कॉन्ट्रीब्यूट रेस्ट अर्निंग ऑफ कंपनी आफ्टर पेमेंट ऑफ ऑल अदर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट रिसिव्ह टू इक्विटी शेअर होल्डर दॅन प्रेफरन्स शेअर होल्डर. ज्यावेळेस कंपनी, बघा त्यांना काय मिळतो? कोणता राईट मिळतो? इंटायटल टू कॉन्ट्रीब्यूट, सहभाग घेण्याचा. रेस्ट अर्निंग म्हणजे उरलेले सर्व पैसे